आखीकडे नुसते गर्दी जाय ती नाही तर काय पण नाही मी ते बाजारात सगळं मिळते समुद्रावर येऊन बघा मच्छी काय आहे. हो काहीच नाही समुद्रावर राहिलं तर काहीतरी भेटते तरी 8 दिवसात. अच्छा तेव्हा थोडी गर्दी पडली. कशी याची मच्छी पडेल तोच कोणी येतील मोठी कशी बोलली मावशी? 800 बोंबील आणि मांदेलीची पाठी 800 रुपये. किती कमी करणार लास्ट? रास काय 700 रुपये घेऊन नाही परवडत. 200 रुपये वाटा बोंबलांचा चाललाय दादा. हो हे बोंबील चांगले नाही का? मी फेकून देणार. कशाला फेकायचं? मला वाटलं बातीत टाकले. मला वाटलं का ते साफ करावं लागते साफ करून लावावं लागते. अच्छा मग त्याची सुकी मच्छी काय करलं. हो काहीच नाही बाजू म्हणून चांगलं लांब आले. विरारवरून आले. हा विरारवरून मच्छीसाठी आले इकडे. नाही मासलीच नाही बोटी आता बंद कर लावली आहे. बंद करणार आहेत बोटी 2 महिने 1.5 महिना 2 महिने बंद राहणार बोटी. मग आता कधी चालू होतील? मार्च मध्ये. मासे नाहीत म्हणून का? हा मासे पण नाही. त्याच्यामुळे लहानच आहे. मार्केट पण संपायचं नाही ते. 300 अयो बाकी इथे येऊन पण मी 300 बोलतात ते. कुठे बाजारात किती बोललेले? हा बाजारात तेवढेच बोलतात आहे. आमचा भावच आहे ते. तुम्हाला कितीची पाहिजे? आता ह्या याच्यात पण कमी दिसतात का? मच्छीची वाढत नाही. आणि ही कोणबी कितीची 200 घेतो? मागच आहे. मागच आहे ती मच्छी. मच्छीच नाही. 100 द्या तेवढी. 200 ना तर की बघ किती? 200ची ही पारावर नाही मिळणार. 200 पारावर मिळणार ना. आम्ही आले पापलेट घ्यायला पण गर्दी भेटते. अरे बस बस बस. धन्यवाद मावशी. धन्यवाद. 2024 जानेवारी महिन्यामध्येच माशांचा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे अर्नाळा सागरी किनाऱ्यावरील बोटी मासे पकडण्यासाठी 2 महिने सुट्टी घेणार, जेणेकरून 2 महिन्यामध्ये मासे मोठे होतील. हा खूप चांगला विचार आहे कोळी समाजात, जेणेकरून माशांची पण वाढ होते. किल्ल्यात सिलेंडरचा वाटप चालू आहे भारत गॅसच्या वतीने. हे समोर अर्नाळा किल्ला आहे. समुद्र किनारी मासे न भेटल्याने आम्ही अर्नाळा मार्केटमध्ये गेले. ढोम मासावर तुला बोललो ना ढोम मासा. नाही बघ तू आठवण कशी माझी. हात ठेव ना, छोटा आहे तो. सांग ना किती. हा ते 3000ला तू एक सारखी दिली. मग कवा नाही मावरा दिना
या साधूला बोलवा.